कोरडवाहूमध्ये चालते का तुम्ही विचारलं ना. आता हा जो प्लॉट आहे हा 18 जूनचा आहे. 18 जूनचा प्लॉट आहे आणि आज याला जे बोंड लागलेली आहे की नाही, हे जे बोंड आहे ते कधीचे आहेत? पावसाळ्यातले आहेत ना. आता याचा पहिल्या वेळचा हा एकरी 14 क्विंटल निघला. आणखीन याच म्हणजे याला जर आपण इथून नाही पाणी दिलं तरी 10, 12, 15 पर्यंत होऊ शकते समजा. हा तुमचा जो प्रश्न आहे की कोरडवाहू मध्ये चालते का, आता हा प्लॉट आहे कोरडवाहू आहे, इथून जर आपण पाणी दिलं की नाही समोर, ते जेव्हा याला जानेवारी मध्ये मार्च मध्ये जेव्हा फळत येईल की नाही तेव्हा तो रिप्लेस झाला. आतापर्यंत जेवढे याला बोंड लागले कोरडवाहूचे बोंड आहेत. तुम्ही म्हणले की नाही कोरडवाहू मध्ये चालते का, तर हे सरळ आपण थोडं म्हणजे जर विचार केला ना तर या पद्धतीने कोरडवाहू मध्ये आपण एकरी 25-30 क्विंटल घेऊ शकतो. कोरडवाहू मध्ये सुद्धा, कोरडवाहू मध्ये विशेष म्हणजे बेनिफिट कोणता आहे, कोरडवाहू मध्ये बोंड फुटते. जर बागायतीमध्ये जर विचार केला तर बागायतीमध्ये आपण पाणी पोळ्यानंतर 1-2 पाणी दिले की ते नंतर येणारा कापूस हा फुटत नाही, शेंड्याचे बोंड. कारण बोंडसरचा प्रादुर्भाव बागायतीमध्ये जास्त येते, कोरडवाहू मध्ये कमी येते. कोरडवाहू मध्ये हा समजा नसत्यातच जमा आहे समजा, पण याच्यामध्ये जास्त येते बागायतीमध्ये. याला पाणी देताना जो नियोजन आहे की नाही, आपल्याला पाणी पोळ्यानंतर आपण पाणी देतो, हे याला पाणी देताना जर आपली ड्रीप असेल समजा तर ड्रीप हे बुडाखाली नाही ठेवायची. बुडाखाली जर ड्रीप ठेवली तुम्ही तर बोंडसड हे लय येते. त्याच्यामुळे ड्रीप हे 2 तासाच्या सेंटरमध्ये घ्यायचे, एकदम सेंटरमध्ये, आणि सेंटरलाच खाली फेकून द्यायचं. यानंतर दुसरा महत्वाचा विषय आहे की पोळ्यानंतर कापूस लाल पडते आपला. पोळ्या झाल्यानंतर जेव्हा 70-80-100 बोंड लागते तेव्हा एकरी 3 बॅग युरिया द्यायचा याला. पण आपण टाकतच नाही युरिया, कारण आपण काय म्हणतो युरिया, तुम्ही म्हणले ना युरिया टाकला की पातेगळ होते का, म्हणले तुम्ही युरिया टाकला की पातेगळ होते का. आता कोणी युरिया टाकलाय तर आपल्या पद्धतीनं पातेगळ झाली का तुम्ही? नाही काहीच नाही. 2 बॅग टाकला इकडे. पातेगळ झाली का? नाही इकडे 2 बॅग टाकला. 2 बॅग टाकली नाही. तुम्ही टाकला कुठे टाकलं सांगा ना. युरियामुळे पातेगळ झाली का सांगा. कापूस हिरवा आहे की लाल आहे? आणि बाकीच्या लोकांची लाल झाले. तुम्ही टाकला की नाही? इकडे 3 बॅग लाल झाला आणि पातेगळ झाली का? तर आपल्याला महत्वाचं कसं आहे की मी आता तुम्हाला किती जरी सांगलं की मी 51 क्विंटल आम्ही घेतला, 40 क्विंटल घेतला, 50 क्विंटल घेतला, महत्वाचा विषय हा आहे की या पद्धतीमुळे तुमच्या शेतामध्ये उत्पादन किती झालं याला महत्व आहे. आम्ही किती उत्पादन घेतले आमचं पुरतं झालंय. महाराष्ट्रात नाही भारताचा एखादा शेतकरी दाखवा की ज्यानं स्वतः उत्पादन घेतलं त्याच पद्धतीने लोकांना घेतलं, असं एकही कोणी सांगणार नाही तुम्हाला. हा आपण याच्यामध्ये करोडो रुपये छापू शकलो असतो. हे जर आपण समजा पेटेंट केलेलं आहे, पण हेच आपण कंपन्याकडून रॉयल्टी घेतली असती, एकच व्हेरायटी लावली असती, हे आपण पेटेंट विकलं असतं तर आपण याच्यामध्ये करोड रुपये. पण आपण शेतकऱ्यांचं उत्पादन अधिक कसं व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना रात्रंदिवस हे चालू राहते आपल्याला. म्हणजे आता जर फोन बंद आहे माझ्यावर, फोन चालू केला एका मिनिटाला फोन चालू राहते. काही शेतकरी इथं असे आहेत की दुकानात जाऊन फोन लावतात, त्यामुळे आताच औषधी सांगा आमचं काय घ्यायची. म्हणजे महत्वाचं कसं आहे की हे तुम्हाला अनुभव येतं येऊन पाहण्यापेक्षा किंवा जे काही तुम्हाला आम्ही सांगतो हे डायरेक्ट तुम्हाला अनुभव आहे. समजा हे आता तुम्हाला जसं यांनी पहिलं वर्ष 4 सहायक लावलं, यांना सुरुवातीला भीती वाटायची, यांनी दुसरी चूक केली, यांनी कापूस बांधला नाही. आता यांना स्वतः अनुभव आलाय, स्वतः फसतावली. समजा यांना पुढच्या वर्षी मी जरी म्हणलं बांधू नका तरी हे बांधतात कापूस. हा कारण त्यांना अनुभव आला की नाही. जसं मी तुम्हाला आता म्हणले तर तुम्ही 5-7 एक लावा, तुम्ही लावत ना. तुम्ही काय करता, माझी जमीन हलकी आहे, आम्हाला शेजारी हसते तर घरचे शॉल देत, मग काय लावतो आपण 3 बाय 6 बाय लावतो किंवा 4 सहायक लावतो. तर 3 सहायक आणि 4 सहायक मध्ये अंतर लेखी मी आहे. 3चा पट्टा लवकर मिळते, 4चा लवकर मिळते. सर्वात उत्पादन देणारी जी पद्धत आहे 5 बाय 7 बाय 1 आहे. कोरडवाहू मध्ये लावा, ओलितामध्ये लावा, कोण्या पद्धतीमध्ये हे फिक्स बसते तुम्हाला. इथं आपल्याला एका झाडाला 100च बोंड लावायचे आहेत. 200, 300, 400 आम्ही जे म्हणतो तेवढे बोंड नका लावा, फक्त 100च बोंड लावा तुम्ही. 100 बोंड लावा. आणि याच्यामध्ये जे खताचं नियोजन आहे आपल्यावर, त्या नियोजनामुळे एका बोंडाचं वजन 5 ग्रॅम पेक्षा कमी येणारच नाही. कारण जे आपण खत सांगतो हे 10-26 हे जास्त रिकमेंड आपण करतो की नाही, त्याच्यामध्ये काय पोट्याचं प्रमाण हे अधिक आहे. पोट्यास अधिक असल्यामुळे काय होते, झाडाचं बूड एकदम ठोकर होते, पात्याचं साईज मोठी राहते आणि बोंडाचा आकार हा मोठा राहतो आणि सरकीचं प्रमाण वाढते. त्याच्यामुळं 5 ग्राम पेक्षा याच्यात बोंडाचं वजन कुठंच कमी येणार नाही. 100 बोंड लावली आणि 5 ग्राम एकच बोंडाचं वजन आहे.